नीट विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जिल्हा वकील संघाचा पाठिंबा. आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट परीक्षेतील अनियमितता व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला परभणी जिल्हा वकील संघाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत असून अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पारदर्शक व कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे. जिल्हा वकील संघाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देत केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. साहेबराव आडकीने, उपाध्यक्ष ॲड. विनोद रसाळ, सचिव ॲड. मदन नेते, रवी गायकवाड, एस पवार, राजेश चव्हाण, मॅडम, सुवर्णा देशमुख, अनिल मोगर, विजय काळे, कैलास पवार, लक्ष्मण काळे, सुमन उसाडे, नवीन छत्रपती, माणिक उपसे, अमृता मोरे समेत वकील संघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आमचा वकील संघ जिल्हा वकील संघ परभणीच्या वतीनं आज भारत सरकारला पाठवण्यासाठी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे. आणि जो गेल्या 20 दिवसापासून शांततापूर्वक जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन होत आहे, त्या शांततापूर्वक होत असताना देखील न्याय मागण्या मागत असताना देखील त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत जो लाठीचार्ज केलेला आहे, पोलीस होते की कोण होते ते सुद्धा कळायला मार्ग नाही. त्या लोकांच्या याच्यावर म्हणजे ड्रेसवर कुठलेही लेबल नाहीत, त्यांच्या नावाचे हे नाहीत, लेबल नसताना सुद्धा ह्या लोकांना गुंडगुलकांना त्याच्यात घुसून या विद्यार्थ्यावर, निष्पाप विद्यार्थ्यावर जे अत्याचार केलेले त्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दाखल केलं. साहेब, इतकं मोठं आंदोलन चालू आहे, इतके विद्यार्थी तिथे बसून आहे आणि आतापर्यंत शासनाकडून कुठली एखादी प्रतिक्रिया आलेली नाही, काय वाटतं आपल्याला? हे शासन नाही आहे, हे इंग्रजाच्या पलीकडचं निष्ठुर शासन आहे. हे शासन नाही, लोकशाहीचं शासन नाही, हे हुकुमशाहीकडे नेणारे शासन आहे. सध्या ही लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही देशात राबवायची असंच या सगळ्या प्रकारावरून निष्पन्न होते. दुसरी गोष्ट ही आहे सर, इतक्या दिवसांत आंदोलन चालू आहे, मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे येऊन जिथं आंदोलन करत आहे, अनशन करत आहे, तरी पण सरकार आतापर्यंत शिक्षण मंत्र्याचा त्यांनी राजीनामाची कुठलीही अशी गोष्ट केलेली नाही. त्यांना या शासनाला राजीनामा द्यायला लावणं हा एक कमीपणा आवडतो त्यांचा. त्यांना असं वाटत असतं की आमच्यापुढे जनता काहीच नाही, पण जनता जर परतली तर तुमचं शासन एका सेकंदात तुम्हाला खाली उतरावं लागेल, याची सुद्धा या शासनानं दखल घ्यायला पाहिजे. सर, दुसरी गोष्ट अशी आहे, जर आता सध्याचे जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतला आणि दुसरं जर एखादे शिक्षण मंत्री आले तो नीटचा जे पेपर होता, दुसरा शिक्षण मंत्री आल्यावर नीटचा पेपर फुटणार नाही, ह्याची गॅरंटी आहे? गॅरंटी जरी नसली त्या सुधारणा होईल, त्यांना जाग येईल, याच्या पुढे तरी असे प्रकार होणार नाहीत, त्याच्यापासून ते दक्ष राहतील आणि लोकांना न्याय मिळेल, याच्यासाठी आमचं हे निवेदन आहे. वकील संघाकडून पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल यावर जर शासनाने जर निर्णय नाही घेतला तर याच्यानंतरचं आमचं पूर्ण महाराष्ट्रभर सगळे वकील लोक, वकील संघटना आमचे त्याच्यात सामील होतील आणि याच्यापेक्षाही म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी पुढचं पाऊल उचलण्यासाठी आमचे सगळे वकील जुटीचं एक राहील. ठीक आहे.